काल मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये कोर कमिटीनं कोणत्या मागण्या मांडल्या होत्या आणि त्यापैकी कोणत्या मागण्या मान्य झाल्या याबाबत आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी कोर कमिटीचे सदस्य धनंजय धोंडळे यांच्याशी चर्चा केलेली आहे. पाहूया. काल कोर कमिटी मुख्यमंत्र्यांना भेटली. 70% मागण्या मान्य झाल्या आणि त्यानंतर संप मागे घेतल्याची घोषणा केली. कोर कमिटीचे सदस्य धनंजय धोंडळे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नेमकं काल काय काय मागण्या तुम्ही मांडल्या होत्या, काय काय मागण्या मान्य झाल्या आणि तुम्ही संप मागे का घेतला. एक अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी एक जे आहे, परत हमी भावासाठी जे अभ्यास गट तयार करून तात्काळ त्या संदर्भामध्ये चर्चा झाली. दूधवाढी संदर्भामध्ये तात्काळ चर्चा झाली. त्यामुळे ज्या काय आमच्या मागण्या होत्या बऱ्याचशा त्याच्यावरती विचार झालेला आहे. राहिला प्रश्न 1-2 गोष्टीचा आहे, पण मला खात्री आहे की 1-2 दिवसामध्ये 2-4 दिवसामध्ये काही होत नाही. मी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना अल्पभूधारकांसाठी जी मुख्यमंत्र्यांनी एकदम सरळ हाताने किंवा एकदम मोकळ्या मनाने जो निर्णय घेतला, तो निर्णय त्यांनी तसा जर थोडासा काय अजून आपल्याला करता येईल, तो भूधारकांसाठी मी 2-3 दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्या संदर्भामध्ये एक चर्चा करणार. मी तर असं म्हणेल किंवा हे फक्त आता एक हा इशारा दिलेला आहे. त्यामुळे भविष्यात कधी काही जर झालं तर या इथून पुढे कुठलंही सरकार असो काही असो हे गांभीर्याने घेण्याचं गरज आहे. पण ही फक्त आश्वासन आहेत, ही पूर्तीबद्दल तुमचं किती नाही 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 विश्वास नाही आहे? असं आहे, हे आश्वासन वगैरे आज हे मानता येणार नाही. हे 100% याचा रिझल्ट येणार आहे. थोडासा वेळ लागेल, वेट अँड वॉच, पण 100% याचा रिझल्ट येणार आहे. आज कालचा आउटपुट 100% बाहेर येणार. चळवळ एखादी राज्य पातळीवर जाते, एखादी चळवळ देश पातळीवर जाते, त्यावेळेस कुणीतरी प्रमुख लेखक कुणीतरी कॅप्टन असावा लागतो. म्हणून हा निर्णय त्या कॅप्टनच्या हाताशी ठेवलेला होता. असं ग्रामपंचायतमध्ये सुद्धा ठराव झालेला होता. काय सगळेच लोक निर्णयाला जाऊ शकत नसतात किंवा सगळेच लोक पुढे जातात असतला काही भाग नाही. त्याच्यामुळे थोडंफार इकडे तिकडे होत असतं, पण निर्णय चांगला झाला त्याच्याशी आम्ही समाधानी आहोत. बरं, आता आज नेमकं काय होणार आहे पुणतांब्यामध्ये? कोर कमिटी कधी येईल, काय घोषणा करेल, कसं त्यांचं? नाही, अद्याप सकाळपासून काही संपर्क वगैरे काही नाहीये, पण ते तात्काळ येतील असा अंदाज आहे. बरं, त्यानंतर काय? नाही, त्यानंतर गावात आल्यानंतर गावातल्या लोकांशी चर्चा करतील. बरं, हे सदस्य होते कोर कमिटीचे आणि यांनी म्हटल्याप्रमाणे आता त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो कमिटीचा, त्यांना तो मान्य आहे आणि त्यानंतरच गावात कोर कमिटी येईल. हे सगळे शेतकरी आहेत आणि त्या सगळ्यांना कोर कमिटी निर्णय सांगेल आणि त्यानंतर हा संप जो आहे तो मागे घेतल्याचा निर्णय देखील घेतलेला आहे आणि त्या कोर कमिटीच्या निर्णयाबद्दल स्वागत देखील या सदस्यांनी केलेलं आहे. कॅमेरामन धनंजय दारुणकेसह कृष्णा केंडे, ABP माझा, पुणतांबा, औरंगाबाद.